नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 42ला सुरुवात करणार आहोत. तर महत्त्वाचं सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांना रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी रिलायबल SPK हे ॲप प्ले स्टोअरवरून नक्की डाउनलोड करून घ्या. दुसरं महत्त्वाचं, रिलायबलचंच टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज यालाही नक्की तुम्ही जॉईन करा. आणि तिसरं, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद हे यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत सौर ऑर्बिटर मिशन. तर यामध्ये आपण पाहणार आहोत आता हे सौर ऑर्बिटर मिशन कोणी प्रक्षेपण केलं याचं. तर नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी दोघांनी मिळून एकत्रितपणे 9 फेब्रुवारी 2020 रोजी ह्या अवकाश यानाचं प्रक्षेपण केलेलं लक्षात ठेवा. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितपणे मिळून याचं प्रक्षेपण केलं आहे. तर हे प्रक्षेपण कुठून करण्यात आलं आहे? तर हे प्रक्षेपण करण्यात आलेले लक्षात ठेवा कॅप कॅनव्हेरल हवाई दल स्थानक फ्लोरिडा येथून. लक्षात ठेवायचे हे प्रक्षेपण फ्लोरिडा येथून करण्यात आले. कोणत्या रॉकेटद्वारे? तर युनायटेड लॉन्च अलायन्स ॲटलास व्ही रॉकेटद्वारे याचं हे यान प्रक्षेपित केलं गेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता हे मिशन कशाचा अभ्यास करणार आहे? सौर ऑर्बिटर मिशन हे कशाचा अभ्यास करणार आहे? तर हे मिशन सौर आणि हेलिओस्फेरिक भौतिक तत्वांचा अभ्यास करणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कशाचा? सूर्याद्वारे निर्मित आणि सूर्याचे काय? तर हेलिओस्फिअरचा भौतिक तत्वांचा ते अभ्यास करणार आहे. आता हे हेलिओस्फिअर काय? तर हे हेलिओस्फिअर लक्षात ठेवा की हे सूर्याद्वारे निर्मित आणि सूर्याच्या जे भोवती असणारे जे चुंबकीय बुडबुडे आहेत, ह्या चुंबकीय बुडबुड्यांना हेलिओस्फिअर असं म्हणतात. हे एक महत्त्वाचा मुद्दा इथं कधी भूगोलच्या दृष्टीने ही संकल्पना विचारू शकतात, हेलिओस्फिअर म्हणजे काय. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सीच्या कॉस्मिक व्हिजन 2015 ते 2025 या कार्यक्रमाचं पहिलं मीडियम क्लास मिशन आहे. हा एक महत्त्वाचा इथं मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. काय पाहिलं होतं आपण? सौर ऑर्बिटर मिशन कोणी प्रक्षेपित केलं यानंतर नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितपणे. कधी? तर 9 फेब्रुवारी 2020 रोजी. कुठून प्रक्षेपित केले? तर फ्लोरिडा येथून. बरोबर. जे प्रक्षेपण जे कॅप कॅनव्हेरल हवाई दल फ्लोरिडा. आणि कोणत्या रॉकेटद्वारे हे यान प्रक्षेपित केलं गेलं? तर युनायटेड लॉन्च अलायन्स ॲटलस व्ही रॉकेटद्वारे. कशाचा अभ्यास करणारे हे यान? तर हे मिशन सौर आणि हेलिओस्फेरिक भौतिक तत्वांचा अभ्यास करणारे. मग हेलिओस्फेरिक म्हणजे काय? हेलिओस्फिअर आपण पाहिलं काय? तर सूर्याद्वारे निर्मित आणि सूर्याच्या भोवती असणारे चुंबकीय बुडबुड्यांना हेलिओस्फिअर असं म्हणतात. आणि हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सीच्या कॉस्मिक व्हिजन 2015 ते 2025 या कार्यक्रमाचं पहिलं मीडियम क्लास मिशन आहे. आपण हा एक मुद्दा इथं लक्षात ठेवला आहे. त्यानंतर याच्यासोबतच आपल्याला आणखी एक रिवाईज करायचं आहे. आपण पाहिलं होतं इस्रोने एमिसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण केलं होतं. इस्रोने एमिसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण केलं होतं. तर त्या एमिसॅट या उपग्रहाचं वजन किती आहे? तर 436 किलोग्रॅम वजन आहे. लक्षात ठेवा, एमिसॅट उपग्रहाचं वजन 436 किलोग्रॅम. आणि हा उपग्रह कोणत्या याच्याद्वारे सोडण्यात आला होता? प्रक्षेपकाद्वारे. तर PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल PSLV C-45द्वारे हा सोडण्यात आला होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि एमिसॅटसोबतच आणखी किती? 28 विदेशी उपग्रह हे सोडण्यात आले होते. तर त्या उपग्रहामध्ये अमेरिकेचे 24 होते. आपण पाहिलं होतं अमेरिकेचे 24, लिथुआनिया या देशाचे 2 आणि स्पेन आणि स्वित्झर्लंडचा एक उपग्रह सोडण्यात आला होता. असे 28 विदेशी उपग्रह इस्रोच्या एमिसॅट उपग्रहाचं जे प्रक्षेपण केलं होतं त्याच्यासोबत सोडण्यात आले होते. इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोची स्थापना कधी? 1969ला. हा एक मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.
तर एवढी माहिती आपल्याला इथं या संदर्भात लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं दुसरा महत्त्वाचा एक निर्देशांक पाहायचा आहे, जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक. म्हणजे नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक याच्यामध्ये किती वेगानं बदल झाला आहे, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये किती वेगानं बदल झाला, याच्यावरून हा जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक काढण्यात येतो. तर सुरुवातीला पाहायचं आहे, हा निर्देशांक कोणी प्रसिद्ध केला? जागतिक आर्थिक मंचानं हा प्रसिद्ध केलेला आहे. कधी कधी परीक्षेत प्रश्न हा विचारण्यात येतो की हा निर्देशांक कोण प्रसिद्ध करते? तर हा निर्देशांक जागतिक आर्थिक मंचानं प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 76वा 82 देशांपैकी. लक्षात ठेवा, 82 देशांपैकी किती आहे? तर 76वा क्रमांक आहे. पहिले 4 देश कोणते आहे त्याच्यामध्ये? तर पहिला देश आहे डेन्मार्क, दुसरा देश आहे नॉर्वे, तिसरा आहे फिनलँड आणि चौथा आहे स्वीडन. डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडन. आणि शेवटच्या स्थानावर कोणता देश आहे? तर आयव्हरी कोस्ट हा देश हा शेवटच्या स्थानावर आहे या निर्देशांकामध्ये. इथं एवढी महत्त्वाची निर्देशांकामध्ये लक्षात ठेवायचे. काय पाहिलं आपण, कोण प्रकाशित करते जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक? तर जागतिक आर्थिक मंच. आणि भारताचा क्रमांक किती आहे? 76वा. किती देशापैकी? 82. पहिला देश कोणता याच्यामध्ये? डेन्मार्क, दुसरा नॉर्वे, तिसरा फिनलँड आणि चौथा स्वीडन. आणि शेवटच्या स्थानावर म्हणजे 82व्या स्थानावर कोणता आहे? तर आयव्हरी कोस्ट हा देश हा शेवटच्या स्थानावर आहे. तर या संदर्भात आपल्याला काही निर्देशांक रिवाईज करायचे आहेत. आपण पाहिला होता जागतिक आनंद अहवाल 2020. जागतिक आनंद अहवाल 2020 पाहिला होता आपण. तर यामध्ये भारताचा क्रमांक आपण पाहिला होता 144 नंबरला आहे भारत. याच्यानुसार किती देशाच्या यादीत? 156 देशाच्या यादीत. 2018मध्ये भारत किती? 2019मध्ये भारत किती होता? 140 नंबरला होता. हा एक 2019नुसार 140, 2020नुसार 144. त्यानंतर पहिला देश कोणता याच्यामध्ये जागतिक आनंदी आपण पाहिला होता? फाईन म्हणजे आनंदी म्हणजेच फिनलँड, दुसरा डेन्मार्क, तिसरा स्वित्झर्लंड आणि चौथा आईसलँड. हा निर्देशांक कोणी प्रकाशित केला? आपण मी सांगितलं होतं त्यावेळेस सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कने हा प्रकाशित केला. आणि जागतिक आनंद अहवाल कधीपासून सुरुवात आहे याची, म्हणजे कधीपासून प्रकाशित करण्यात येतो? 2012पासून हा प्रकाशित करण्यात येतो. आणि आपण पाहिला होता जागतिक आनंद दिवस 20 मार्च हा जागतिक आनंद दिवस आहे, आपण इथं पाहिलं होतं. त्यानंतर आपण आणखी एक निर्देशांक पाहिला होता, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2020. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2020. भारत 2020नुसार किती आहे? 40 नंबरला. किती देशाच्या यादीत? 53 देशाच्या यादीत. 2019मध्ये भारत किती नंबरला होता? तर 36व्या नंबरला होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर पहिले 4 देश आपण याच्यामध्ये पण पाहिले होते. पहिला होता अमेरिका आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदामध्ये, अमेरिका. दुसरा युनायटेड किंगडम UK, तिसरा फ्रान्स आणि चौथा जर्मनी. आणि हा आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक कोणी प्रकाशित केला? तर अमेरिकेची जी संस्था आहे, अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरनं हा प्रसिद्ध केलेला आहे. आणि आपण पाहिलं होतं 26 एप्रिल हा कोणता दिवस आहे? जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे. हा इथं आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक पाहिला होता, जागतिक शांतता निर्देशांक. जागतिक शांतता निर्देशांक आपण पाहिला होता, बरोबर. जागतिक शांतता निर्देशांक 2019नुसार भारत किती नंबरला आहे? 141 नंबरला आहे. किती देशाच्या यादीत? 163 देशाच्या यादीत. आणि 2018मध्ये भारत किती नंबरला होता? 136 नंबरला होता, बरोबर. लक्षात ठेवा, 2018ला 136. पहिला देश याच्यामध्ये कोणता आहे? आईसलँड. 2019नुसार जागतिक शांततामध्ये पहिला देश कोणता आहे? आईसलँड. दुसरा न्यूझीलंड, तिसरा ऑस्ट्रिया आणि चौथा पोर्तुगाल. आता हा निर्देशांकसुद्धा कोण प्रकाशित करते? तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ही संस्था आहे. आपण पाहिलं होतं हिचं मुख्यालय जिथं कुठे आहे? सिडनी या ठिकाणी याचं मुख्यालय. आपण हे रिवाईज केलं होतं. सिडनी हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर डार्लिंग नदीकाठी आहे सिडनी हे शहर आहे, लक्षात ठेवायचं. मग या संस्थेचं मुख्यालय कुठे? सिडनी या ठिकाणी आहे. हा एक इथं निर्देशांक आपण डिस्कस केलेला आहे.
त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांची यादी. जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांची यादी पाहायची तर पहिली 5 शहरं पाहिजेत आपल्याला जगातील वेगाने वाढणारी. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं पहिलं शहर आहे केरळ राज्यामधलं मल्लापुरम नावाचं, जे भारतामध्ये आहे. दुसरं शहर आहे कॅन्थो नावाचं, जे व्हिएतनाममध्ये आहे. आता व्हिएतनाममध्ये स्थलांतरित शेती कोणती केली जाते तर रे नावाची व्हिएतनाममध्ये स्थलांतरित शेती. भूगोलच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. आपण पाहिलेलं आहे व्हेनेझुएलामध्ये कोनुको नावाची शेती केली जाते, ब्राझीलमध्ये रोक्का नावाची स्थलांतरित शेती केली जाते, श्रीलंकामध्ये चेना नावाची स्थलांतरित शेती करण्यात येते. म्हणजे जोड्या लावाला भूगोलमध्ये राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर सुकियान हे शहर चीनमधलं आहे. नंबर 4ला कोझिकोडे केरळ भारतामधलं, आणि नंबर 5ला अबुजा नावाचं जे शहर आहे ते नायजेरियामधलं. हे 5 शहर आहेत जगातील सुरुवातीला, म्हणजे पहिले 5 शहर आहेत ते वेगानं वाढणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये आहेत पहिले 5. तर पहिल्या 10 शहरामध्ये आपले केरळ राज्यामधले 3 शहरांचा समावेश आहे पहिल्या 10 शहरामध्ये. हे महत्त्वाची गोष्ट. आता ही यादी कोणी प्रसिद्ध केली, म्हणजे ही जी वेगानं वाढणाऱ्या शहरांची ही यादी द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या ब्रिटनच्या व्यावसायिक युनिटने ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. आणि कशाचा अभ्यास केला आहे त्यांनी तर मागच्या 2015 ते 2020 दरम्यान शहरांमध्ये होणारा बदल लक्षात घेऊन ही क्रमवारी त्यांनी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. 2019मध्ये सर्वाधिक FDI प्राप्त पहिले 5 देश आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला देश आहे याच्यामध्ये, पहिला देश कोणता आहे याच्यामध्ये, अमेरिका आहे लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये $251 अब्ज एवढी FDI आलेला आहे अमेरिकेमध्ये. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं चीन. तिसरा देश लक्षात ठेवायचा आहे, तिसरा देश सिंगापूर, चौथा देश ब्राझील, आणि 5वा देश हे ब्रिटन आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर हे सर्वाधिक FDI प्राप्त देश आहेत लक्षात ठेवायचे 2019मध्ये, ज्या देशामध्ये सर्वाधिक FDI आली. तर आता इथं अमेरिकेचा उल्लेख आला. अमेरिकेचं आपण पाहिलं होतं थाड नावाचं क्षेपणास्त्र, THAD. तर टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स हा थाडचा लॉंग फॉर्म आहे. आपण पाहिलं होतं हे थाड नावाचं क्षेपणास्त्र कोणत्या देशाकडे, अमेरिकेकडे. तर हे क्षेपणास्त्र 200 किलोमीटर लांब आणि 150 किलोमीटर उंचीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे, आपण पाहिलं होतं. आणि हे कोणत्या तत्वावर आहे तर तंत्रज्ञानावर हिट टू किल, म्हणजे फक्त थोपवून धरत नाही तर हे नष्टसुद्धा करणारं क्षेपणास्त्र आहे. आणि या यंत्रणेला जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण यंत्रणा मानलं जातं, आपण इथं पाहिलं होतं. आणि हे थाड कसं आहे तर म्हणजे कोणत्या याच्याशी जोडलेलं आहे तर थाड हे अवकाशाधारित आणि भू आधारित मॉनिटरिंग स्टेशनशी जोडलेलं आहे. आपण हे इथं पण आपण याचं थाड एक क्षेपणास्त्र पाहिलं होतं, असं महत्त्वाचं. त्यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा यासोबत रिवाईज करणार आहोत, ते म्हणजे आपण रिवाईज करणार आहोत हिंदी महासागर आयोगात. हे एक परीक्षेला विचारण्यासारखं आहे, जे रिव्हिजनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हिंदी महासागर आयोगात भारत निरीक्षक म्हणून निवडला गेला आहे. भारत हा देश निरीक्षक म्हणून निवडला गेला आहे. तर कधी सामील झाला भारत? 6 मार्च 2020 रोजी निरीक्षक म्हणून सामील झाला, लक्षात ठेवायचे. 6 मार्च 2020 रोजी तो सामील झाला. हा महत्त्वाचा मुद्दा इथं. 5वा निरीक्षक देश ठरला आहे भारत. याआधी कोणते 2 देश ठरले होते तर म्हणजे कोणते 5 देश होते? 4 देश. पहिला माल्टा, दुसरा चीन, तिसरा युरोपीय संघ, आणि चौथा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रँकोफोनी नावाची एक संस्था, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रँकोफोनी. आणि भारत हा 5वा निरीक्षक देश ठरलेला आहे. हिंदी महासागर आयोगाची स्थापना आपण इथं लक्षात ठेवूया. हिंदी महासागर आयोगाची स्थापना आहे 1982ला पोर्ट लुईस मॉरिशस या ठिकाणी. हिंदी महासागर आयोगाची स्थापना कधी? पोर्ट लुईस मॉरिशस या ठिकाणी 1982ला. आणि या हिंदी महासागर आयोगाचे सदस्य कोण आहेत? हे झाला निरीक्षक देश भारत, पण सदस्य कोण आहेत तर मादागास्कर,
त्यानंतर मॉरिशस, कोमोरोस, रियुनियन आणि द सेशल्स. असं हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. हिंदी महासागरावर स्थापना सांगितली 1982. पोर्ट लुईस, मॉरिशस आणि सदस्य हे महत्त्वाचे सदस्य. आणि भारत कितवा निरीक्षक देश ठरला आहे? 5वा. यासोबतच आपल्याला आणखी महत्त्वाचं एक वायुगळती आपण पाहिली होती. मे 2020 वायुगळती झालेली आहे. कोणत्या वायूची गळती झालेली आहे? तर स्टायरीन या वायूची गळती झालेली आहे. स्टायरीन महत्त्वाचं लक्षात ठेवा. स्टायरीन या वायूची गळती कुठं झाली ती? तर विशाखापट्टणममधल्या गोपालपट्टणम इथं. विशाखापट्टणममधील गोपालपट्टणम इथं LG पॉलिमर कंपनी. जर कंपनी विचारली तर LG पॉलिमर कंपनी. जर विशाखापट्टणममधलं ठिकाण विचारलं तर गोपालपट्टणम. आणि जर विचारलं कोणत्या राज्यामध्ये तर आंध्र प्रदेशमध्ये आपण विशाखापट्टणम हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर स्टायरीन वायू. आता स्टायरीन वायूचा आपण लक्षात ठेवायचं. हा रंगविरहित किंवा हलकासा पिवळ्या रंगाचा वायू असतो. तो हलकासा पिवळ्या रंगाचा वायू लक्षात ठेवा. या वायूला स्टिरॉल किंवा विनिल बेन्झिन या नावाने ओळखले जाते. आपण पाहिलं होतं स्टिरॉल किंवा विनिल बेन्झिन. आणि याची निर्मिती बेन्झिन आणि इथिलीनपासून केली जाते. आणि या वायूचा वास आपण हे डिस्कस केला होता. तर तो वास गोड येतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हे असे महत्त्वाचे पॉईंट आपण इथं डिस्कस केलेले आहेत. तर चालेल मित्रांनो, पुढच्या सेशनमध्ये आपण परत एकदा भेटूया. आणि हे सेशन आपल्याला कसे वाटत आहेत नक्की मला कमेंट देऊन कळवा. चालेल. थँक्यू. गॉड ब्लेस.